श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ग्रह शांती हा महामंत्र जीवन बदलणारा आणि जर आपल्या जीवनामध्ये काही दोष असेल तो दोष दूर करणारा हा मंत्र म्हणण्याने जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येतील. आणि या मंत्राचा फायदा आहे जर काही ग्रह दोष असेल त्याच्याहून मुक्ती मिळेल. कारण की हे जो मंत्र आहे हा आपल्या जीवनाला प्रारब्धाला सुद्धा कमी करतो. जर तुमच्या जीवनामध्ये मानसिक शांती आणि एकाग्रता नसेल, आर्थिक स्थैर्य नसेल, प्रगती थांबून गेली असेल, किंवा कोणचं कौटुंबिक सौख्य हवं असेल, वाद असेल, या लग्न कार्याची गोष्टी असेल, आरोग्य प्राप्ती हवी असेल, नकारात्मक ऊर्जेचा वास असेल, काही अशी छाया असेल, या सगळ्यांकरता हा मंत्र खूप जास्त उपयोगी असतो. पहा, जेव्हा आपण कोणतं लग्न कार्य शुभ कार्य करतो तर आपण सगळ्यात पहिले ग्रह शांती करतो. नवग्रह शांती होऊन जाते. वास्तुशांती करतो तेव्हा सुद्धा नवग्रहाची शांती होती. का होती? कारण की हा जो मंत्र आहे हा मंत्र कुंडलीमध्ये जर काही दोष असेल, साडेसाती असेल, ढय्या असेल, काळ सर्प असेल, राहू केतूची बाधा असेल, अशी काही सुद्धा समस्या असेल तर हा मंत्र आपल्याकरता खूप जास्त उपयोगी आहे. कारण की सुरुवातीपासून कोणत्याही शुभ कार्याकरता अशुभ न घडे याकरता आपण ही नवग्रह शांती नक्कीच करतो. तर आज आपण हा मंत्र पाहणार आहोत की हा मंत्र काय आहे, कोणता आहे, ह्याला कसं जप करायचं आहे, किती वेळ जप करायचा आहे, ह्याची विधी काय आहे. खूप छोटासा आणि हा शांत जीवनाला ठेवणारा एक मंत्र आहे. मंत्र खूप साधा सरळ सोपा आहे. आपण या मंत्राची माळ नक्कीच करू शकता. व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा मंत्र आपण जप करा. आपल्याला जमत असेल तर एक माळ नक्कीच जप करा. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. तो मंत्र आहे ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतौ सर्वे ग्रहा शांतिकरा भवन्तु. ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतौ सर्वे ग्रहा शांतिकरा भवन्तु. ब्रह्मा सृष्टीचे निर्माता, विष्णू आपले पालन करता, शिव त्रिपुरांतकारी संहारक व रक्षण करता, आणि त्यानंतर सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू व केतू. आपण ह्यांना विनंती करतोय की आमचे जे ग्रह आहे त्यांना सगळ्यांना शांत कर आणि आम्हाला आमच्या जीवनामध्ये जे आमच्याकरता चांगलं आहे ते तू आम्हाला नक्कीच दे, आणि या ग्रह दोष जे आहे आमचे त्यांना कमी करा. या मंत्राचा जप आधी सूर्याला नक्कीच आपल्याला जल अर्पण करायचं आहे. 3 वेळा केलं दैनिक जीवनासाठी आहे, 7 वेळा केलं मानसिक अशांतीसाठी आहे, 9 वेळा केलं नवग्रह दोष शांतीसाठी आहे. पण जमत असल्यास आपण एक माळ केली तर हे आपल्या जीवनाकरता खूपच छान असतं. स्वामी समर्थ म्हणतात, जो दिवस नामाने सुरू करतात त्याचा दिवस माझ्या जबाबदारीचा असतो. हा श्लोक म्हटल्यावर आपण थेट नवग्रहांशी संवाद साधतो आणि त्याचवेळी स्वामी समर्थांच्या कृपाक्षेत्रामध्ये आपण प्रवेश करतो. कारण स्वामी समर्थ म्हणजे गुरु, ईश्वर आणि ग्रहशक्ती यांचा एकत्रित आविष्कार आहे. या श्लोकाने जेव्हा आपण हळूहळू म्हणत जातो तसं तसं आपल्या जीवनामध्ये जी पण समस्या आहे ती समस्या आपल्या निर्णय क्षमताची असो, कामामध्ये यशसाठी असो, घरात शांततासाठी असो, अचानक आलेलं संकट दूर करण्यासाठी असो, किंवा आपल्या जीवनामध्ये जे नवग्रहाचा दोष आहे त्याची तीव्रता कमी करणं असो, सतत अडथळा कमी होण्यासाठी असो, नोकरी, व्यवसायात, लग्नात विलंब, मानसिक ताण, या सगळ्यांसाठी हा श्लोक सगळ्यात जास्त खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. आणि त्याचा प्रभाव आपण जर केलं सलग 21 दिवस म्हटलं ना तर धीरे धीरे मन आणि परिस्थितीमध्ये स्पष्ट आपल्याला बदल दिसायला लागतो. पण कधी कधी आपल्याला वाटतं ना की मी एवढं करून राहिलो आहे, पण हे मनामध्ये
प्रश्न नाही आणायचा. निर्णय आज आपल्याला घ्यायचा आहे. तक्रार नाही, अधीरपणा नाही, फक्त शिस्त आपल्याला हवी आणि स्वामी समर्थांवर विश्वास. हा नवग्रह सुप्रभातन श्लोक म्हणा आणि आपले जे पण दोष आहे, आपल्या जीवनामध्ये ग्रह दोष आहे, त्या दोषला स्वामी चरणी आपल्याला नक्कीच अर्पित करायचं आहे. जर आपल्याला माहीत आहे की मला चंद्रदोष आहे किंवा मला बुध ग्रहाचा दोष आहे किंवा सूर्यग्रहाचा दोष आहे, तर त्या दोषांकरता सुद्धा मंत्र आहे. जर तुम्हाला माहीत असेल तुमच्या कुंडल्यानुसार, तर नक्कीच त्या ग्रह दोषानुसार त्या ग्रहाचा आपण मंत्रजाप नक्कीच करू शकतो, जर आपल्याला माहीत आहे. पण जर आपल्याला काही माहीत नाही आहे, जीवनामध्ये अडथळे येतात ते, तर हा जो मंत्र आहे, हा ग्रह दोष शांती मंत्र आपण नक्कीच करू शकता, ज्याच्या कारणाने आपल्या जीवनामध्ये जे काही समस्या आहे ती नक्कीच दूर होईल. श्री स्वामी समर्थ ब्रह्मांडाचे निर्माता आहे आणि हे जे ग्रह आहे ते सगळे ग्रह स्वामींच्या अधीन आहे. म्हणून आपण स्वामी समर्थांची माळ जप नक्कीच करायची आहे आणि स्वामींच्या चरणी आपले जेवढे सुद्धा ग्रह दोष आहे ते अर्पित करायचे आहे. आणि अर्पण केल्यानंतर सांगायचं आहे, स्वामी जे काही दोष आहे माझ्या जीवनामध्ये त्या सगळ्या दोषांची तीव्रता कमी करा, कारण की मी स्वतःला तुमच्या चरणी अर्पित करून चुकलो आहे. म्हणून हे जे आहे दोषसुद्धा तुमचे आणि मी सुद्धा तुमचा. पहा, विश्वास ठेवा, तुम्ही अर्पित तर करा, आपला समर्पित करा. तुमच्या जीवनामध्ये बदल घडायला लागेल आणि हा श्लोक तुमच्या ग्रहदोषांना सगळ्यांना कमी करेल आणि जीवनात एक आनंद आणेल, विश्वास जगवेल आणि जीवनातले सगळे अडथळे दूर करेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मराठी बोलताना चुकते त्याकरता क्षमा प्रार्थी आहे. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.